नमस्कार, मी आदिल मकानदार. जनहितनामा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या मिरजेच्या बाजारपेठ या ठिकाणी आलेलो आहे. सध्या मिरज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आणि सध्याची हवा कोणाची आहे आणि कोण आमदार होणार हे मत जाणण्यासाठी आपण बाजारपेठेत आलेलो आहे. सध्यामध्ये आपण जाणून घेऊया की आपल्याला काय वाटते सध्याचा आमदार कोण होणार. खडे साहेब कशाच्या ह्याच्यावर तुम्ही सांगताय? आता ते कशाच्या ह्याच्यावर आहे विकासाच्या जोरावर काय काम केलं असं तुम्हाला वाटतं? सिटीमध्ये नाही पण ग्रामीण भागात तर आहे. आणि म्हणजे तुमचा मत जे आहे ते सुरेशबाब पाडे यांना जाणार. या आपण अजून मत जाणून घेऊया की सध्यामध्ये मिरजेचा आमदार होणार कोण, मिरजेचा आमदार कोण होणार आणि कोणाची हवा आहे तुम्हाला काय वाटतं? मदनभाई खाडे, सुरेशभाऊ खाडे 100% खात्री आहे की तिनेच आमदार होणार. आणि आताच नाही, अजून एक 25-30 वर्ष तिनेच राहणार. असं तुम्हाला काय वाटतंय की सुरेशभाऊ खाडे आमदार होणार? सुरेशभाऊ खाडे यांचा कर्तृत्व चांगला आहे आणि त्यांचा व्यवहार पण चांगला आहे आणि गरिबाबरोबर न्याय देतात. आणि त्यांचा स्वभाव असा आहे का कुणाला म्हणजे कुठली परेशानी आली, मुसीबत आली तर तिने नाही म्हणत नाही, पुढून काम करतात आणि कामं पण चांगले करायल्यात. आणि आमची ते सरकारकडून विनंती आहे तिनेच यावं. भाजी मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. भाजी मंडी म्हणजे विषय कसं झालाय ते आता इकडे आहे, जे आहे परिस्थिती आहे तर इथे आम्हाला त्रास खूप आहे. ग्राहक नाही आणि त्यामध्ये तर धंदा होत नाही आणि पाणी प्यायचं वगैरे काय सोय नाही, असं प्रॉब्लेम आहे. दिवसभर बसायचं, सकाळी आले की संध्याकाळी त्याला जायचा माल वाचतोय. तर जरा हे पण विनंती आहे सरकारकडे की हे पण जरा कायदा विषय करा, बाजाराचा न्याय करून हे करावा. नागरिकांची मागण्या येत आहेत की सध्यामध्ये भाजी मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी आपण आणखीन जाणून घेऊया की मिरजेचा आमदार सध्या कोण होणार असं तुम्हाला वाटतं? माझं काही एवढं विचार नाही डोक्यात अजून. मी घेतलं तुम्हाला सांगतो, विचार अजून केलेला नाही, घेतलं तुम्हाला सांगतो मी. सध्याचा आमदार कोण होणार सांगा, तुमचे प्रश्न काय आहे? खाडे साहेब काम चांगलं करतात त्यांनी. आणि आमचं भाजीपाल्याचं पण इथं त्यांनी असं वाटतं की भाजीपाला पण त्यांनी जे आम्हाला इथं खाली आणून बसवलं ते वर बसवावं. आम्ही त्यांच्याकडनं असं अपेक्षा केलेली आहे. बघूया आता त्यांनी काय करतात, सांगितलंय त्यांनी. सध्यामध्ये मिरज भाजी मार्केट येथे सगळ्यांचे मत जे आहे सुरेशभाऊ खाडे यांना मतदान करणार असे येत आहे. तरी आपण आणखीन जाणून घेऊया की आपण काय सांगू शकताय की मिरज मतदारसंघाचा आमदार कोण होणार? मला बोला की काय तुमचे प्रश्न आहेत काय नाही. त्या पुढे जाणून घेऊया. नागरिक बोलताना घाबरत आहेत. सध्यामध्ये आपण मावशींना विचारूया सध्या मिरजेचा आमदार कोण होणार असं तुम्हाला वाटते? काय सांगायचं आता सांगा की प्रश्न. आमचं मत काय, आम्ही अक्कलकोंडा आहे, आम्हाला कोण बघत नाही, हे करत नाही, तर मग काय कुणाचं काय सांगावं? ती निवडून जाणार, आम्ही बसणार आमच्या याच्यावर. आमचा धंदा केल्याशिवाय तर आम्हाला असं भेळ नाही. आम्हाला काय बोटाला कोण देतंय का काय करणार? कुणाला मनाला येईल त्याला करायचं. होय, पडेल तिथं पडेल. चला, आम्ही काय ह्यालाच करणार त्यालाच करणार असं काय सांगणार नाही. आमच्या मनाची मर्जी काय करणार आम्ही. आम्हाला जे दुःख आहे, कोण काम करताय त्यांना मतदान तुम्ही करा ना. काय आमचं काम केलं तर ना. काय काम केलंय आमचं इथं? बाजार इकडे आणून ठेवलाय. आमचं काय काम केलंय? आमचं काय काम आता सांग. म्हणूनच सांगतोय त्या कन्याच्या ह्याच्या तिथं बाजार होत होता, 4 पैसे मिळत होत, इथं देणंच होऊन बसलंय या सगळं आम्हाला. ही मागणी काय नाही. बाजार एवढा वर गेला तर आम्ही निवांत जगू शकतोय. कुणी पण करू दे, मग आम्ही त्याला मत देतो. नागरिकांची आक्रमक प्रतिक्रिया पण येत आहेत. सध्यामध्ये अजून आपण आणखीन पाहूया की सध्या मिरजेचा आमदार होणार कोण आणि कोणाची हवा आहे आपल्याला वाटते? मला लागते की मशाल येईल असं. एवढं मला माहित आहे. एवढंच आमचा अण्णा बोलेल बघा.
सोईल भाऊ. कशाच्या बेसवर तुम्ही सांगताय मशाल? महाविकास आघाडी येईल महाराष्ट्रामध्ये, मला असं लागायलंय. मिरजेचं विधानसभाचं नाव. खाडे नको आम्हाला, त्यामुळे असं का नको? जरा बदल पाहिजे की यांना, त्यामुळे असं. कशाबद्दल बदल पाहिजे म्हणजे खाडे साहेबांनी काही काम केलं नाही का काय काय? बघा, तुम्हीच बघा की रस्ते बिस्ते कसले तिथले, रस्ते हालत नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, आपली मिरज सिटीला जास्त तिने बघतच नाही, खेडेपाडीला जरा बघतात एवढंच. हा, हे बोलतो. आपण जाणून घ्या, आपण काय सांगताय? मिरजेचा स्थानिक उमेदवार आम्हाला मिरजेमध्ये पाहिजे. तर नवीन चेहरा आता दिला, 15 वर्ष सुरेश भाऊला दिलाय, आता जरा नवीन काहीतरी बदल हवा आहे, त्याच्यासाठी आम्ही आता मशालला मतदान करणार. ओके, काही जण मशालीला मतदान करणार म्हणून सांगत आहेत. तर आज आपण मिरज मार्केट, भाजी मार्केट या ठिकाणी येऊन नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली की हवा कोणाची आहे आणि कोण आमदार होणार. यापुढे असंच अपडेट आपण जाणून घेत आम्ही आपल्यासोबत आणणार आहेत. मतदारसंघात आपण प्रतिक्रिया जाणण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. आता सध्यामध्ये आणखीन काही युवक आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की सध्या आमदार कोण होणार मिरजेचा आणि काय वाटतं? मिरजेचा आमदार आता सध्या तर जनस्वराज्य शक्ती व भाजप युतीचे उमेदवार सुरेशभाऊ खाडे हेच होणार. कारण सुमितदादा कदम यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, त्या आदेशानुसार आम्ही काम करणार व भाऊंना प्रचंड मतांनी निवडून आणणार. भाऊंना तुम्ही निवडून आणणार कशाच्या? विकासाच्या कामावर निवडून आणणार, कशाच्या कामावर? विकासाच्या कामावर आम्ही निवडून येणारे दिवस चांगले, तर मिरज शहर चांगलं डेव्हलपमेंट कसं करता येईल भाऊ आणि दादा हे बघतील, त्या हिशोबाने आम्ही भाऊला निवडून आणणार. सध्यामध्ये भाऊंची हवा इथं मतदारसंघात नागरिकांच्या प्रतिक्रियांवर वाटत आहे की सध्यामध्ये आणखीन आपण जाणून घेऊया. सध्या आपल्याला काय वाटतंय, कोण आमदार होणार मिरजेचा? तुम्ही कुणाला मतदान करणार? MIM ला. म्हणजे कशाच्या बेसवर तुम्ही MIM ला मतदान करणार आहे? काय MIM आपले मुस्लिम समाज आहे. मिरजेचा आमदार होणार कोण, काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला खाडे येतील असं वाटतंय. का वाटतंय तुम्हाला? वाटतं म्हणजे त्यांनी बऱ्याच गरीब महिलांच्यासाठी सोयी केलेली आहे. म्हणजे आमचे सख्खे जे भाऊ वगैरे कोण केलेले नाहीये, तसं त्यांनी बऱ्याच गरीब महिलांना हे अनुदान त्यांनी देऊन सोय केलेले असं वाटतंय आम्हाला. माझा काय प्रश्न, आमचा काय आता सगळ्यांचं काय मत असेल ते, बाजार वगैरे कुठं आहे तिकडे वर गेला तर बरं आहे, पण काय ते शक्य वाटत नाही. पण तरी पण आमची विनंती आहे की वर गेला बाजार तर बरं आहे. कारण इथं जास्त आमचे कोंडणे होते इथं, कारण गाड्यावाले पुढं आम्ही माग, लई दिवसापासून आमचं गिराक होत नाही, माल राहत्यात, माल अंगावर बसत्यात, कर्ज व्हायला लागले. मग एक साईडला गाडीवाले, एक साईडला पुढे भाजीपाले. तुम्ही कोणाला निवडून आणणार? आता जे आमचं काम करेल त्यांना आम्ही निवडून आणणार. मी आता सांगितलं ना खाडे साहेब केलेत म्हणून त्यांनाच, मग आमचं तर मत आहे त्यांना. आम्ही आपण जाणून आमच्याच बरोबर सगळं आहे. गोर गरीब इथं याला फास लावायला उठायला लागल्यात, बाजारवर नेत नाही, काय खायचं तेव्हा ते 10-10 लाख रुपये लोकांना कर्ज झालं. या आमच्या सुविधा मानल्या तर आम्ही कुणाला पण मत देणार. खाडे साहेबांना एकट्या नाही, कोण आमच्या सुविधा मानल्या तरच आम्ही देणार, नाही देणार नाही मत कुणाला, कोण पण येऊ दे. हा होय. आमदार कोण होणार तुम्हाला काय वाटते? साधारण मी गवंडी काम करतोय, मी मिस्त्री आहे. मी महाराष्ट्र शासन इमारती कामगार कल्याण मंडळमध्ये नोंद आहे. आम्हाला मिरजेचे रहिवासी असतापैकी आम्हाला इथं कामधंद्याची कशाची ही सुविधा उपलब्ध नाही आहे. मिरजमध्ये कर्नाटकचे जवळजवळ रोजचे 2,500-3 हजार लोक कामाला येतात. त्यांना आपली महाराष्ट्राची मिरजेची जे नगरपालिका आयुक्त आहेत, ते कलेक्टर आहेत, प्रांत आहेत, ते पोलीस स्टेशनमधले जे कोण मोठे अधिकारी आहेत, त्यांची कुणाचीही दाद फर्याद नाही. हे का? तुम्ही इथल्या मिरजेच्या रहिवाशांना कामधंदा नाही, उपासमारीची टाइम आहे गवंड्यांची. मग इथल्या मंत्र्यांना निवडून देऊन काय उपयोग आहे? जे गवंडी धंद्याचा जे कोण महाराष्ट्र शासन इमारती कल्याण मंडळ तर्फे जे कोण आम्हाला सपोर्ट करेल गवंडी धंद्याला, आम्ही त्यांना मतदान करू. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर जास्त तर मान्य सुरेशभाऊ खाडे यांना मतदान करणार अशी नागरिकांची मत येत आहेत. तर सध्यामध्ये आपण अपडेट जाणून घेण्यासाठी यापुढे आपण आपल्यासोबत सुरू राहा.
जनहितनामा न्यूज चॅनल मिरज साठी आदिल मकानदार मिरज.